नमस्कार, जय जिनेंद्र। बुंदेलखंड येथील गोलाकोटजवळील पचराई या गावात आपण आलो आहे। इथे शांतीनाथ भगवान यांचं अतिशय आहे, त्याचबरोबर पार्श्वनाथ भगवानांचा पण अतिशय आहे। आत मंदिर संकुल आहे, तर आपण त्याचं दर्शन घेऊ। चला, जय जिनेंद्र। रत्नत्रय मंदिर नंबर 1 पचराई येथील पहिले मंदिर, मेन मंदिर। 20 मंदिराचं संकुल आहे। अरहनाथ, शांतीनाथ, गंतुनाथ, रत्नत्रय आपण बघू शकता। या इथे बऱ्याच मूर्ती सापडतात। प्रत्येक मंदिरात आपल्याला संग्रह दिसेल। खूपच सुंदर मूर्ती आहेत। हे मंदिरावरचे मुख्य दारावरचे चैत्यालय खूप सुंदर। ही कमान एकूणच बघितलं तर त्याच्यावरील कलाकुसर पार्श्वनाथ स्वामी, हा पण पार्श्वनाथ स्वामींचाच आहे। बहुतेक हे सगळे पार्श्वनाथ स्वामींचे कमानी आहेत। या मूर्तीवरील फणा तर वेगळा आहे एकदम। हत्तीवरील स्वारी खूपच सुंदर। इथे संग्रहालय पण केलेलं आहे। यामध्ये भरपूर मूर्ती आहेत। असं म्हणतात की बुंदेलखंडच्या मातीमध्ये जैनिझम इतका रुजलेला आहे की कुठेही कुदळ मारली तरी जैन मूर्ती मिळते। एवढ्या जैन मूर्ती इथं, आणि जैन धर्म प्रस्थापित झाला होता, काळाच्या ओघात नामशेष झाला। फारच सुंदर मूर्ती, खूपच सुंदर। या मूर्ती आपण बघू शकता, तीर्थंकर मूर्ती। नंबर 2 शांतीनाथ, नेमिनाथ, मल्लीनाथ। सुंदर वरची प्रभावळ बघा, ही जुनी प्रभावळ आहे, खूपच सुंदर। मंदिर नंबर 3 आणि याची चौकट बघा। अशा आपण चौकटी तिथं संग्रहालयात भरपूर बघितल्या। मंदिर नंबर 4 शांतीनाथ मंदिर, इथला हा स्तंभ बघा, आणि धनेंद्र पद्मावती असल्यासारखे आहे तिथं। खाली हत्ती आणि सिंह, सुंदर दरवाजा। शांतीनाथ भगवान पूर्ण डिझाईन बघा खाली। मंदिर नंबर 5 पंचपरमेष्ठी, हत्ती आणि सिंह, हे पंचपरमेष्ठी। आणि बरोबर साईडला 2 मूर्ती आहेत। मंदिर नंबर 6 जैन धर्माची ध्वजा फडफडती आहे। 6 नंबर तीर्थंकर आहेत, वर 3, खाली 2 यक्ष आहेत। पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बिना फणा असलेली पण लांछन आहे। पार्श्वनाथ भगवान की जय। मंदिर नंबर 7 चंद्रप्रभू, परत दरवाजा बघू शकतो। चंद्रप्रभूंची सुंदर मूर्ती, चंद्रप्रभू भगवान। मंदिर नंबर 8 महावीर भगवान, मंदिर नंबर 9 1008 श्री सहस्त्रकूट,
खूप पुरातन मूर्ती आहे, सुंदर आहे. कमळासनावर आहे. मंदिर नंबर 10 पार्श्वनाथ भगवान. पार्श्वनाथ भगवान यांची सुंदर मूर्ती. मंदिर नंबर 11 इथली तीर्थंकर मूर्ती नाही आहे. मंदिर नंबर 11 महावीर स्वामी. मंदिर नंबर 12 अरिहंत पंचपरमेष्ठी. मंदिर नंबर 13 मल्लीनाथ स्वामी. मंदिर नंबर 14 महावीर स्वामी. 14 संभवनाथ स्वामी. मंदिर नंबर 15 आदिनाथ भगवान. मंदिर नंबर 16 पद्मप्रभू भगवान. मंदिर नंबर 17 पार्श्वनाथ भगवान. खूपच सुंदर दरवाजा. या येथील शिल्प बघा. पार्श्वनाथ स्वामींची सुंदर मूर्ती. दोन्ही बाजूला परत 2 जिनेश्वर आहेत. सुंदर मूर्ती आहे. मंदिर नंबर 18 विमलनाथ स्वामी. नंबर 19 संभवनाथ स्वामी. दाराचं पॅनल खूपच सुंदर आहे. या मूर्तीची विशेषता जर बघितली तर हाताची बोटं पूर्ण वेगळी अशी आहेत. 5 बोटं आपण मोजू शकतो. नॉर्मली अशी मूर्ती आपण जास्त बघत नाही, हात एकत्र असतात. तर ही संभवनाथ भगवान की जय. विनायक शांतीनाथ भगवान सुंदर मूर्ती आपण ह्या मंदिरात बघू शकता. त्याचं पॅनलसुद्धा खूप सुंदर आहे. शांतीनाथ भगवान मूळ नायक. या मंदिराला आपण प्रदक्षिणा मारू. पूर्ण मंदिरावर बाहेरून तीर्थंकर कोरलेले आहेत. खाली मयूर आहे. हे तीर्थंकर कोरलेले आहेत. असं हे सुंदर मंदिर. शांतीनाथ भगवान की जय. ही अतिशयकारी विहीर. पूर्वी आपल्याला जे काही बर्तन पाहिजे ते भांडी पाहिजे होती ती भांडी यातनं मिळत होती आणि काम झालं की परत करायची. ती परत केल्यानंतर असं अतिशय होता. आता असं म्हणतात की यामध्ये जे कॉईन टाकलं तुम्ही आणि नवस बोलला तर तो पूर्ण होतो. शांतीनाथ भगवान की जय. सुंदर विहीर आहे.